आणि आता आरोग्य व्यवस्थेला हादरवणारी बातमी आहे, कारण आजच्या आधुनिक युगामध्ये एआयनं क्रांती घडवली आहे. मात्र आता तुम्ही जी बातमी पाहाल त्यानं तुम्ही हादरून जाल, कारण आजही महाराष्ट्रामधल्या दुर्गम भागामध्ये बाण, बांबू आणि ब्लेडनं बाळंतपण केलं जातं. नंदुरबारमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये आजही बांबूच्या काड्या, बाणाची पाती आणि ब्लेडच्या पानांनी प्रसूती केली जाते. त्यानं नाळ कापली जाते. गरोदर मातेपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचलेली नाहीये. दुर्गम भाग असल्यामुळे तसंच रस्तेच नसल्यामुळे या गरोदर महिला आरोग्य दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे गावातल्या पुरुष दायांच्या भरवशावरच आजही बाळंतपणं केली जात आहेत. वेदना कमी व्हाव्यात म्हणून मोहाची दारू पाजत असल्याचं धक्कादायक वास्तव सुद्धा समोर आलंय. तर या सगळ्या संदर्भात आता अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. पाहूयात. सुरक्षित मातृत्व योजना आहे ही अनेक दुर्गम गावांमध्ये पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे जी बाळंतपणं होत आहेत ही दाढीचे ब्लेड असतील किंवा बाण अशा पद्धतीनं महिलांची बाळंतपणं होत आहेत. नाही, असं असेल तर फार गंभीर बाब आहे. आपण जो प्रश्न विचारलेला आहे, मी स्वतः आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या कानावर हे घालणार. ते नक्की याच्यामध्ये निर्णय घेतील आणि अशा पद्धतीचं चुकीचं काय होत असेल तर कारवाई करतील. नंदुरबार हा दुर्गम भाग जरी असला तरी तिथे ते राहणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा त्यांचे जे नवजात बालकं आहेत त्यांची सुरक्षितता घेणं हे प्रशासनाचं काम असतं. राजकीय लोकांनी निर्णय घेतल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करणं त्या ठिकाणी हे ब्युरोक्रॅसीचं काम राहतं. परंतु ब्युरोक्रॅसी गांभीर्याने घेत नसल्यामुळे ही दुरवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु घटना ही अतिशय त्या ठिकाणी चिंताजनक आहे. नक्कीच तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी ही योजना ग्राउंडपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल अशा पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजे.